राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काही लोकांना ही सवयच असते की त्यांना कोणी सल्ला विचारला काय नाही विचारला का, पण ते सल्ला छाती ठोकपणे देतात. त्यांचा ते विषयाची संबंध असो नसो. आता नवीनच एक काहीतरी झेंजी काय झुरळं एक निघाले. आता एक झुरळ ते लातूरमध्ये जाऊन काही शाळा तपासू लागलं. अरे बाबा, तुला काय अधिकार आहे? कशाच्या शाळा तपासतोस? शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, चांगल्या असल्या पाहिजे, त्याच्यावर कुणाचंही दुमत नाही. पण तुझा राजकीय बाप केजरीवाल आणि तुझा चुलता तो भगवंत मान यांच्या पंजाबमधल्या शाळा, दिल्लीतल्या शाळा पहा ना. पण लोकांना आगाऊपणा करण्याची सवय. शाळा चेक करू लागल्या. आणि आता काय लोकांना म्हणावं, कसलाही अधिकार नसताना यांना शाळेत प्रवेश काय देतात, ते काय शूटिंग करतात, ते काय जाहीर करतात. आता याच वर्गातला एक माणूस आहे महाराष्ट्रात. सकाळी उठतो, तोंड धुतो का काय माहीत नाही, रात्रीचा तोंडाचा भपकारा समोर त्या प्रसारमाध्यमाचे बूम ठेवलेले असतात, कॅमेरे लावलेले असतात. त्याच्यावर वरच्या तोंडातून म्हणजे उलट झाल्याशिवाय या व्यक्तीची सुलट होतच नाही. मला काय म्हणायचं लक्षात आलं ना, मी सभ्य भाषा वापरतो. याला कोणी विचारत सुद्धा नाही किंवा ह्याच्यात काय करायचं त्याच्यात काय करायचं. आपल्याच पक्षात नाही, दुसऱ्याच्या पक्षात लोकांनी काय करावं? मग ट्रम्पनं काय करावं, पुतीननं काय करावं, हे दोघं उद्धव ठाकरे विषयी काय म्हणले असतील, हे सकाळ उठून ते ओकल्याशिवाय त्याला बरंच वाटत नाही. आता लक्षात आलं असेल मला तुम्हाला काय कोणाविषयी बोलायचं. सुप्रसिद्ध झाकण झुले शोकाने विश्वप्रवक्ते संजय राऊत. आता हे संजय राऊत हे सोनिया गांधीला सुद्धा सल्ला देऊ शकतात. शरद पवारला तर नेहमीच सल्ला देतात, कारण मालकाचं भलं चिंतलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. उद्धव ठाकरेला तर उद्धव ठाकरेच्या पत्रकार परिषदेमध्येच बोलू देत नाहीत. हेच सुरुवात करतात आणि हेच शेवट करतात. आणि उद्धव ठाकरे हतबल होऊन पाहत बसले. एकदा उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि संजय राऊत पत्रकार परिषद घेत होते. कळा सुरू झालं. आता राज ठाकरे मोठ्या मिश्किल नजरेनं संजय राऊतकडे पाहत होते. आता या संजय राऊतला देवेंद्र फडणवीसवर काय राग आहे, स्वाभाविक आहे त्यांचा राग असणं, पण ते देवेंद्र फडणवीसच मागं लागले. अरे देवेंद्र फडणवीस म्हणले, आता तुम्ही महाराष्ट्रात राहू नका, तुम्ही केंद्रात जा. आता देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांना जर केंद्रात जायचं असेल तर कोण थांबवणार? आणि त्यांना जायचं नसेल तर जबरदस्तीनं कोण घेऊन चाला? आणि तेही संजय राऊतच्या सल्ल्यावर. अरे भिकार चोट, तुला स्वतःच्या पक्षाचं नीट भलं करता आलं नाही, तू काय भाजपच्या केंद्रीय नेत्याला माननीय मोदी माननीय शहाला सल्ले देतो यांना केंद्रात घेऊन जा? तेवढ्यावर थांबतील तर संजय राऊत कसले? त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या धर्मपत्नीला म्हणजे अमृता फडणवीसला सल्ला द्यायला सुरुवात केली. नाही म्हणले, मुंबईतल्या वर्षा बंगल्यापेक्षा दिल्लीतला बंगला खूप मोठा असतो. अरे काय बोलतो? त्याला काय शेंडाना बुडखा? अरे काय कुठला गांजा ओढतोस तू? अरे ते काय बंगल्याचा मोह असतो का रे? जरा तू नागपूरमध्ये जाऊन पहा. देवेंद्र फडणवीसचं वडलोपार्जित घर अत्यंत चांगल्या वस्तीत आहे, कॉर्नरवर आहे, 2 रस्त्याच्या कॉर्नरवर आहे. त्यांना बंगल्याचा कसला मोह असेल? आणि अमृता फडणवीस एका वित्तीय संस्थेत फार मोठ्या पदावर होत्या. काय मूर्खासारखं बोलतो? याच्या मग मला एक लक्षात आलं की हा सल्ला तू काय देवेंद्र फडणवीसला देत असेल. याचं कारण असं आहे, ह्या शोकानेनं उद्धव ठाकरेच्या मनात 2019ला एक पिल्लू सोडून दिलं. म्हणले काय की भाजप अडचणीत आहे म्हणले, आणि 100ची सुद्धा संख्या पार केली नाही. म्हणले आता आपल्याला मुख्यमंत्री पदावर खरा चान्स आहे, म्हणून राष्ट्रवादीच्या दारात नेऊन उद्धव ठाकरेला बांधलं. सगळ्यात जास्ती आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात बसले, विरोधी पक्ष नेता झाले. 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत सक्षमपणे काम केलं.
पण देवेंद्र फडणवीसच्या डोक्यात मात्र एक गणित पक्कं बसलं होतं की उद्धव ठाकरेंना आपल्याला धोका दिला. देवेंद्र फडणवीसची जर तुलना करायची असली तर वर्तमानामध्ये मी जबाबदारीपूर्वक म्हणतो, देवेंद्र फडणवीसच्या इतका बुद्धिमान, चतुर, डावपेचा तज्ज्ञ असलेला राजकीय नेता इतका तरुण भारतीय जनता पक्षात नाही. देवेंद्र फडणवीसची तुलना फक्त पेशव्यातल्या नाना फडणवीसचीच होऊ शकते. देवेंद्र फडणवीसनं शांतपणे कसलाही त्रागा केला नाही. एक तर मी तर राहीन, तू तर राहीन असंही म्हणले नाहीत, आणि जे म्हणलेत त्यांना स्वतःलाच त्यांनी ठेवलं नाही. पण त्यांनी मनात एक खून गाठ बांधली होती. काय खून गाठ बांधली होती की मला धोका देणारेच असं टमरेल वाजवीन यांच्या आयुष्यभर अद्दल लक्षात आले. बघा, 2.5 वर्ष रोज सकाळ संध्याकाळ देवेंद्र फडणवीस हेच विचार करत होते की मला धोका दिला ना, बघतो तुम्हाला काय असतं ते. आणि बरोबर त्यांनी वेळ साधली आणि असा दणका दिला की वर्षा बंगला सोडताना डोळ्यातच पाणी आलं उद्धव ठाकरेच्या. याला म्हणते देवेंद्र फडणवीस, आणि त्याला सल्ला द्यायला निघाला. याच्या सल्ल्यानं सगळ्या पक्षाची वाट लागली त्या उबाटा गटाची. आता यांची कोर्टात केस चालू. यांना वाटतं यांचा वकील फार चांगला बोलला म्हणजे निकाल तसाच येणार आहे. बाहेरून हे बडबड करत राहतो. अरे, देवेंद्र फडणवीसची क्षमता, योग्यता, पात्रता ही पक्षाच्या श्रेष्ठीला माहिती आहे. तुझ्या सांगण्याहून ते दिल्लीला जातील आणि तुझ्या सांगण्याहून जाणार नाही असं नाही आहे. पण तुम्हाला देवेंद्र फडणवीसला एवढ्यासाठी दिल्लीला पाठवायचं आहे कारण महाराष्ट्रात तुमची डाळ शिजेना. हा संजय राऊत सगळ्याला सल्ले देतो, पण हा मनोज जरांगे पाटलाला सल्ला देत नाही. तिथं सल्ला देताना याची हातभर फाटते, दुसऱ्याला सल्ला देत बसतो. आणि संजय राऊत ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसला केंद्रात जायचे त्या दिवशी ते निश्चित जातील, तुझ्या सल्ल्याची वाट पाहणार नाहीत. पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमचे हेच हाल होणार आहेत. आणि त्या हालाला कंटाळून तुम्हाला वाटतं की हा माणूस इथं निघून गेला तर काही 4 चांगले दिवस आपल्याला येतील. पण ते चांगल्या दिवसाची आशा सोडून द्या, कारण तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं केल्यावर तुमचं कुठून चांगलं होणार आहे. त्याच्यामुळं संजय राऊत असे आगाऊ सल्ले फक्त तू उद्धव ठाकरेला देत जा, बाकी कुणाला देत जाऊ नको. धन्यवाद.